झाले काही लग्न बिग्न आहेत का नाही गावात? तीन लग्न जमाना आहे आता पोरांचा आज अवघड झालंय बरं का सुरिकीच. त्याचं काय करायचं आपल्याला? आपल्याला काही नाही म्हणा, तो असं वाचलंय काय. तुला तरी कुठं काय हालत आहे का पाळणा तुझा? मला नाव ठेवायला दोघांचं सारखंच झालं आपले. मग काय? हे आबा कुठं झालं? आपलं टाळून चाललं राव. बघ आबा ओ आबा ओ बहिरे. आता ऐकलं बघ, बाहेर म्हणलं ऐकायला येतं माणसाला. हा मग काय काय रे कोणाला म्हणलं बहिरे? बहिरे कोणाला म्हणला? बाबा तुम्हालाच म्हणलं ना या म्हणून इकडं. मग जरा नीट बोलायचं बरं का. काय झालं आबाज? आणि एक लक्षात घे, आबा शेट म्हणायचं बरं का. झिंजुरड्या लायकीत राहा. जिंजुरडे झिंजुरड्या आबा शेट म्हणायचं. ए आबा ए आबा असं नाही करायचं, समजलं? नीट नीट खाली वास. नाही रे वाच नाही. ध्यानात आलं ना? अरे काय बेवडा बेवडा आहे का मी? इज्जतीत राहा बरं का. माकडा आहे, इज्जतीत राहायचं. पेत बीत नाही आपण. आबा झालं का नेमकी? आयला आबा एवढं कसं काय राग आला तुम्हाला? रोज तर आपलं व्यवस्थित बोलता. उगा इकडे तिकडे आहे ना, मागत फिरता, येड्यात काढता लोकांना. जर नीट राहायचं बरं का. आणि काय रे, किती पैसे लागतात तुला? किती पैसे लागतात बोल फक्त. आणि आबा नाही म्हणायचं, आबा शेट म्हणायचं. चल दोन नादी लागतं तुमच्या. म्हणा आबा शेट. अरे पण कशाला बोलतो? एवढं काय माझा आला त्याला लगेच? जाऊ दे मग. कसं करून गेला तू? कसलं बोलत होता आपल्याला? आपण ऐकून घेतलं येड्यासारखं आहे. आबा आबा माणसं दिसतील का नाही? काय काम आहे? काम काय नाही, तुम्ही त्या पतसंस्थेचे पैसे काढले 35,000 रुपये कर्ज, ते देऊन टाका ना. ते चेअरमन लागले माझ्या मला नोटीस देईन म्हणते. मग त्याच्यात काय एवढं मोठं? हा ते चेअरमनला काय एवढी बडबड करायची सवय? तुम्ही कशाला एवढं मला सांगता म्हणून? हो मी सांगतो म्हणजे चेअरमन मला बोलतो मी जामीन आहे तुम्हाला. जामीन आहे ना? तुम्ही किती पैसे त्याचे? 35,000 रुपये. आदर हे पैसे भरून टाक. अरे तुम्ही पैसे कर्ज काढलं, मी कशाला भरू? तुम्ही जाऊन पतसंस्था भरा ना. जामीन म्हणले ना तुम्ही. परत एक ध्यानात घ्या, आपल्याशी असं बोलायचं नाही बरं का. आपण आता असे तसे लोक नाही राहिलेलं. अलग ध्यानात. उद्या भरून टाकेन त्याच्याकडे पैसे. त्याची आहे ना अख्खी पतसंस्था विकत घेईन मी. एवढा पैसा आहे आज आपल्याकडं. पैशात लोळतो आपण नुसतं, समजलं का? खायला बोलून आणि ते जामीन होऊन गुन्हा झाला तुम्हाला. कशाचा गुन्हा झाला? गेला वेळ. आता वेळ वेगळी आपली. उद्या भरून टाकेन, नका चिंता करू. भाऊ इथं भेटले तेवढं भरून टाका, कृपा करा आमच्यावर. हा आता नुसतं गाव अर्ध गाव विकत घ्यायला बसलेला आहे आबा आता. आणि हे बघ, आबा शेट म्हणायचं. बरं आबा शेट म्हणायचं ना? आबा शेट. ठीक आहे चालेल. ते चेअरमनला उद्या सांगणार आहे. चेअरमन बिरमन जर राहायचं ना, आबा शेट म्हणायचं. इथून पुढे गावात कोण? आबा शेट. आबा शेट. या लोकांना मदत करावं का नाही? आज झालं बा, लोक माजले. गाडी गेली रोज पैसे नाही लागत आता. आम्हाला लय गोड गोड बोलत देत. मग काय आम्हाला जामीन, त्याला जामीन जेव्हा द्यायची वेळ येते तेव्हा किरकिर घालायची. काय झालं? काय ते आबाराव? आबा अरे पतसंस्थेचं कर्ज काढलं होतं 35,000 रुपये. आता जवळजवळ 7-8 महिने झाले. त्याला कर्ज द्यायचं ना, थोडेफार फेडायचं ना. तर चेअरमन आबानी आणि चेअरमन मला म्हणला तुम्ही जामीन देतो, तुम्ही त्या आबाला सांगा. म्हणून मी आता वाटाने भेटला, सांगायला गेलो की तेवढे पैसे भरा म्हणून. ते माझ्याकडे उलटलं की. आणि भाषा करायला वेगळीच. आबा मला इकत घ्यायला लागला होता. आता बोल किती पैसे पाहिजे बोल म्हणत होता. हा का? मला तसंच म्हणलं ना, पैसे दाखिले किती पैसे देऊ. त्या चेअरमनची पतसंस्था इकत घेईन. आणि जेव्हा गरज होती तेव्हा माझ्याकडे डेपुटी करावं मला जामीन व्हावं. काय पद्धत? माझ पैशाचा डेपुटी त्याला. कुठून आले पैसे एवढे? हायवे जमीन गेली ना. आले काय ते पैसे? मग काय परवा दिवशी आबाकास होता ना, आज आबाकास झालाय. बदल 2 दिवसात बदल पैशाचा. इतका माझ अवघड आहे. अरे पैसा आज येतो उद्या कळायला काय सारखाच पळत येतो. काय झाले? आबा रस्त्यावर पडलेत आणि हातपाय वाजले तर राहिले. आबा कस काय तोंड पण तस्तर केलं आबाने. पुढे रस्त्यावर. चल आबा हात लागला. करण नाही कुठे? करण नाही. अरे करण नाही. आबा अयो काय झाले? आबा 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 शामराव
पॅरलिस अटॅक आला करून घामध्ये लय आलेलं आहे, हा? डेप्युटी पॅरालिसिसचा झटका पॅरलिसचा दिसतोय झटका आहे, तो. हो. उचला 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 इकडे घ्या बस बाजूला साईडला घ्या, रोडला बाजूला घ्या घ्या. रोडला घ्या धरणं पाय पाय धरणं तिकडून मला सांगतो रोडला घ्या इथे. इकडे भाऊसाहेबाची गाडी आली भाऊसाहेब आणा आणा गाडी आणा इकडे भाऊसाहेब टायमाला आला गाड्या इकडे आणा अशा आणा ए आबा पडले इकडे 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 उचला उचला इकडे घ्या ना भाऊसाहेब तुम्ही. घांगवलं इकडे ना अशा आणा ना राव बरं धर धर ती काच उघडा माग उघडा झाला काची तू लवकर टाका अबे नीट नीट धर रे पाय मोड नाही नीट धर धर टाक ताटला देऊ पाय नीट टाक पाय अरे ते जीव गेला ते हातातला हातून जातो अयो सरकणार रे म्हातारा. म्हातार द्या म्हातारं. बस बस डेप्युटी बस तुम्ही. ए चला पुढे बस ए माऊली सर ए लावा बस चल चला भाऊसाहेब चला. हा आता कसं आहे आबाचं दुखणं बरं आहे. हा डॉक्टर म्हणले आता म्हणजे टेन्शन घ्यायसारखं नाही आता होते ना बरे हळूहळू. डबा आणला होय. हा सरक तिकडे बसत डबा घेऊन आला का तू? हा काय आणलं वरण आहे का थोडी डाळ आहे. डाळ आहे का तू आबाच्या पोराला फोन केला का हा मग काय म्हणली निघालाय ते. निघाला हा पोहोच कधी दुपारपर्यंत येईल का हा दुपारपर्यंत. बरं चला डॉक्टर मी म्हणले थोडं काहीतरी खायला द्या त्यांना आता हाही गोष्ट असं ना आहे जरा थोडं तोंडाचं असं कले नॉर्मल असं आता वेळ लागेल ते. थोडं येऊन पाणी घेतात थोडा वेळ पॅरलेसच येतो थोडा वेळ पण वाचला महत्वाचं नाही जर थोडा वेळ बघितलं नसतं ना पटकन म्हणजे आपलं येऊन सांगितलं भाऊसाहेबाची गाडी भेटली टपक्यान चला बरं झालं बरं चला चल काय म्हणते पेशंट बरं आहे ना रोग नाही काय काळजी करू नका हाय काय मी. काय म्हणते तब्येत बरे ना बरं वाटतंय ना रिलॅक्स वाटतंय ना आबा सुधीर येऊ राहिलाय काळजी करू नका डोळे उघडा ना थोडे दिसतोय ना आम्ही हा काय काळजी नका करू हा परिसर सर्व चुकलं चुकलं म्हणजे चुकलं बरं नका काळजी करू ते म्हणते पैसे सर्वस्व नाही असू द्या काय नाही होत असतं माणसाकडून तुम्ही काय हा? तुम्ही लोक गावचे सगळं चांगले मी चुकलो अहो आबा तसं नका म्हणू आता बरं अहो रडू नका रडू नका आम्ही म्हणलोय का अहो तुम्ही वडिलासारखे आहेत आमच्या पैसे नका काळजी करू तुम्ही पैशावर बोलले म्हणून आम्हाला राग आला का काय तसं नका करू काही तसं असलं आम्ही आणलं असतं का आबा? तुम्हाला सांगा बरं. आणि तुम्ही वडील धारे तुमच्या अंग खांद्यावर वाढलेलो आहेत आम्ही आबा तुम्ही. टेन्शन घ्यायचं नाही तुम्ही हॉस्पिटलमध्ये आहेत ना आम्ही आहे तो तुमच्या बरोबर आम्हाला कोणला राग नाही आला तुमचा बरं का येडण करू नका अजिबात आणि तुम्ही फक्त आता लवकर बरं व्हायचं आणि लवकर आमच्या बरोबर यायचं जे आले हे शामराव आहे मी तुमच्यापाशी काय काळजी करताय आता सुधीर येऊ राहिलाय आता फक्त एकच बिगर टेन्शन फ्री राहायचं खायचं प्यायचं 2-3 दिवसात आपल्याला डिस्चार्ज घ्यायचा आहे हा तुम्हाला बरं का? घेतल्याशिवाय आम्ही घरी जाणार अजिबात नाही. काळजी करायची नाही आणि आम्हाला काय तुमचे शब्द लागत नाहीत अजिबात काळजी करू नका आता तुम्ही झोपा बरं शांत शामराव पडू द्यात आता एक काम करा थोड्या वेळ त्यांना जे गोळ्या घातल्या गोळ्या व्हायच्या आधी त्यांना हे करू शेवटी मी तर थांबतो त्यांच्याकडे बरं थांब. बरं थांबतो बरं एक काम कर त्यांना चेक करू दे मग तो आधी त्यांना हे करू चल चल आबा हाय टाइम बाहेर आता काय त्रास होतो पहिल्यापेक्षा बरं वाटतंय जरा डोळे उघडा जरा रडायला लागला आबा. काय करेल आता थोडा पैसा आला म्हणजे गर्व येतो पण माणसाला सोडून जात नाही गावातला माणूस आहे नाही. आता त्यांच्या लक्षात आलं ना की पैसा आहे नाही त्यांची चूक त्यांना कळली हा सगळ्यात महत्वाचं हे असं आहे पैसा सर्व सुधीरचा फोन आला हा सुधीर हा या हॉस्पिटलला ये आपला हे नाही Life in. लाईफ इन Life in हो हो चालेल ओके